छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य सगळ्यांना माहिती आहे। आज सुद्धा नरेंद्र मोदी हा नारा देतात स्वच्छ भारताचा। त्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये त्या काळी स्वच्छतेचं ध्यान कशा प्रकारे राखलं जायचं, कशा पद्धतीने स्वतःच्या शरीराची पण स्वच्छता ठेवली जायची, याचा थोडासा या ठिकाणी आपण परिचय करून घेणार आहे। मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी शौचकूप आहे, म्हणजे जेवण झाल्यानंतर पोट रिकामं करण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जायची। तर अशा पद्धतीने एकदम सुंदर एक शौचकूप, विदेशी किंवा पाश्चात्य कूपांना सुद्धा लाजवेल इतकं छान स्वच्छतेचं ध्यान त्या काळी आपल्या संस्कृतीमध्ये राखलं जायचं। तर हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। बघूया आपण ते शौचकूप कसं आहे। आज आपण बघतो लक्ष्मी रोडला जात असताना ठिकठिकाणी थुंकलेली आहेत लोक आणि लाल झालाय लक्ष्मी रोड। हे जर आपण आपल्या पूर्वजांकडून चांगलं काही घ्यायचं असेल तर आपल्याला हे घ्यायचं आहे की स्वच्छतेचं ध्यान इतकं छान ठेवायचं आहे। तर त्या काळी परकीय प्रवासी आलेला UN संघ म्हणतो, हर्षवर्धनच्या काळामध्ये आला होता, तो म्हणतो की भारतामध्ये मला कुठेही अस्वच्छता दिसली नाही, कुठेही विकारी दिसला नाही, कोणतीही माणसं रस्त्यावर थुंकायची नाही। तर असा आपला भारत देश आहे। आपण कोण आहोत याचा परिचय करून घेणं फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद।